नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच मराठा समाजावर अन्याय खपवून घेणार नाही। MIDC रद्दीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करणार। संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील। मौजे सैनिक टाकळी गावचा सैनिकी इतिहास पाहता गावातील 18 शहीद जवानांनी देशासाठी आपले सर्वोच्च प्राणाचे बलिदान दिलेले आहे। अशा गावचा अभिमान शिरोळ तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्याला आहे। अशा गावांमध्ये शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर सो यांच्या मागणीनुसार MIDC लादली जात आहे। यापूर्वी गावाने सैनिकी परंपरेला अनुसरून त्या गायरान जमिनीवरती सैनिक स्कूल, केंद्रीय विद्यालय, भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रासाठी क्रीडांगण, माजी सैनिक हाऊसिंग सोसायटी, देवराई यासारख्या मागण्या केलेल्या आहेत। या सर्व मागण्या डावलून त्या ठिकाणी शिरोळ तालुक्याचे विद्यमान आमदार यांच्याकडून MIDC लादण्याचा प्रयत्न होत आहे। शहीद जवानांच्या भूमीमध्ये MIDC लादून इथली संस्कृती, मराठा समाजाची अस्मिता नष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे। या संदर्भात गावातील माजी सैनिक तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची अंकुशनगर, तालुका अंबड, जिल्हा जालना येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। दादांनी चर्चेदरम्यान लोकांच्या सर्व मागण्या ऐकून घेऊन मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न होत असेल तर खपवून घेतला जाणार नाही असा कडक शब्दात इशारा दिला। तसेच MIDC रद्दीसाठी स्वतः वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करणार आहे। त्यानंतर शिष्टमंडळाने आंतरवाली सराटी या गावातील मराठा आरक्षण आंदोलनस्थळी भेट दिली। त्या ठिकाणहून प्रशासनाने गावाच्या मागणीनुसार विकास आराखडा करून MIDC रद्दची कार्यवाही करावी, अन्यथा सोमवारी 27 जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला। यावेळी माजी सैनिक रिटायर कॅप्टन प्रकाश खोत, एअरफोर्स रिटायर्ड वॉरंट ऑफिसर अमर पाटील, आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, सकल मराठा समाज तालुकाध्यक्ष अमर पाटील, विनोद पाटील उपस्थित होते। गाव आज देशामध्ये सैनिकी परंपरा आणि तिथले 18 शहीद जवान आणि माजी सैनिकांसाठी त्या देशामध्ये प्रसिद्ध आहे आणि इथली संस्कृती आहे। त्या ठिकाणी इथले स्थानिक आमदार त्या ठिकाणी MIDC लादून त्या गावची संस्कृती, मराठा समाजाची अस्मिता त्या ठिकाणी बाधित करायला लागल्यात। ज्यांना जो आवश्यक विकास आहे तो आवश्यक विकास त्यांनी त्या ठिकाणी करायला पाहिजे होता, परंतु MIDC लादून तिथली संस्कृती, तिथली माती, जमीन हे सगळं त्या ठिकाणी बाधित होत आहे। आणि ह्या सगळ्या भावना घेऊन आम्ही आज आंतरवली सराटीचे सकल मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे यांना या ठिकाणी भेटलो। आमच्या भावना सगळ्या त्या ठिकाणी सांगितल्या। त्यांनीसुद्धा त्या भावना ऐकून घेऊन मराठा समाजाच्या ठिकाणी जो अपेक्षित विकास आहे, त्या गावचा जे अपेक्षित विकास आहे तो करायला पाहिजे। त्यासाठी तुमच्या भावना सगळ्या वरिष्ठांवर कळवून त्यासाठी बैठक लावण्याचा मी प्रयत्न करतो असं आम्हाला त्यांनी सांगितलं। त्याबद्दल त्यांचं त्या ठिकाणी धन्यवाद आहे। आणि या ठिकाणी आम्ही आज जिथून हा समाजाचा या ठिकाणी मागण्या पेटल्या किंवा समाजाच्या बाबतीत जे आरक्षणाचं आंदोलन झालं त्या ठिकाणी सुद्धा आम्ही या ठिकाणी भेट दिलेला आहे। आणि इथून हा आमच्या MIDCचा लढासुद्धा या ठिकाणी इथून आम्ही पेटवत आहे आणि MIDC रद्द झाली पाहिजे। आणि त्या ठिकाणी गावाला जो अपेक्षित विकास आहे ते या शासनानं असतील, स्थानिक आमदारांनी जो करावा हे मागणंसुद्धा आम्ही त्या ठिकाणी आज मांडतो आहोत आणि याबद्दल पुढील लढा आम्ही सुरू ठेवत आहोत। या ठिकाणी सोमवारी या सगळ्या लढ्याला दादांनी पाठिंबा दिलेला आहे आणि भविष्यात जर वेळ पडली तर मी अमर जवान हुतात्मा स्मारकाला तिथे भेट देऊन त्या ठिकाणी आपण मोठा लढा उभा करूया असं सुद्धा आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। आणि ह्या सगळ्या मागण्या घेऊन शासनानं जर नाही ऐकलं तर सोमवारी आम्ही त्या ठिकाणी अन्नत्याग उपोषण परत कलेक्टर ऑफिस कोल्हापूर या ठिकाणी सुरू करत आहोत। याची नोंद घ्यावी प्रशासनानं आणि स्थानिक आमदारांनी सुद्धा याची नोंद घ्यावी। धन्यवाद।